नमस्कार मित्रांनो, मी अनुप सर आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या YouTube चॅनलला। मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केलेली होती MCQ सिरीज हे आपल्या ॲपवर म्हणजेच पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ॲपवर अवेलेबल आहे। यामधले फक्त काही लेक्चर्स तुम्हाला YouTubeवर टाकण्यात येत आहे किंवा तुम्हाला बघण्यासाठी हे मिळत आहे। यामधले सगळे लेक्चर्स तुम्हाला आपल्या ॲपमध्ये बघायला मिळतील। ज्या विद्यार्थ्यांनी आपलं ॲप डाउनलोड केलं नाही त्यांनी आपल्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपलं ॲप डाउनलोड करून घ्या। आजचा जो पार्ट आहे आपला तो मित्रांनो आहे केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्या योजना आहे त्यावर आपण आज प्रश्न उत्तर बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तर काढलेले आहेत। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच बघा, बरेचसे लोक म्हणतात की सर तुमची काय गॅरंटी आहे की हे प्रश्न येतीलच। गॅरंटी कधीच कोणी काही देऊ शकत नसते, बरोबर आहे ना। यावरून एक लक्षात घ्या की एवढे जर मी प्रश्न उत्तर घेतो यामधलं इन केस एक किंवा दोन जरी आलं, मी असं म्हणत नाही 100% हेच येतील, बरोबर आहे। पण यामधलं एक किंवा दोन जरी आले तरी समजून घ्यायचं की तुम्ही जो मला अर्धा एक तास तिथे दिलेला आहे किंवा हे लेक्चर बघण्यासाठी जो तुम्ही मला अर्धा एक तास देताय तो तुमचा सक्सेसफुली तुम्हाला याचं जे काही फळ मिळायचंय ते मिळेल। म्हणजे एक किंवा दोन जरी विचारले तरी सफिशियंट आहे। आणि हे प्रश्न उत्तर जे आहे मित्रांनो हे खूप व्यवस्थित पद्धतीने काढलेले प्रश्न आहेत, ज्यामध्ये याची लेवल कमी, मीडियम आणि हार्ड तिन्ही पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने अरेंज केलेली आहे। लेक्चर मध्ये तुम्हाला लक्षात येईल प्रश्न कोण्या पद्धतीचे तयार केलेले आहे, कोण्या पद्धतीची उत्तर असायला पाहिजे आणि लेवल कशी आहे हे तुम्हाला यावरनं लक्षात येईल। यासोबतच आपली जी काही एक फास्ट ट्रॅक रेकॉर्डेड कोर्स आहे जो की 2199 ला आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसवर अवेलेबल आहे। अजूनही विद्यार्थ्यांना चान्स आहे, जे विद्यार्थी खरंच स्वतःला इच्छा असेल की सहाय्यक आयुक्त बनायचंय किंवा आपण ही एक्झाम द्यायला पाहिजे होती, त्या विद्यार्थ्यांसाठी 2199 मध्ये आपला हा पूर्ण रेकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ अवेलेबल असतील रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये। कितीही वेळा बघा, त्याला कोणतीही लिमिट नाही, एकदा दोनदा चारदा दहादा कितीही वेळा बघू शकता। त्यासोबतच मराठी भाषेत आणि इंग्लिश या दोन्ही भाषेतल्या सविस्तर नोट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर सॉफ्ट कॉपी पद्धतीने पाठवल्या जातात। म्हणजेच तुम्ही लेक्चर बघताना त्या नोट्स बाजूला ठेवून तुमच्या शॉर्ट नोट्स सुद्धा काढू शकता। आता अभ्यास जरी झाला असेल तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रॅक्टिस। आता प्रॅक्टिस कुठे, तर त्यासाठीच आपली एक विजयपथ टेस्ट सिरीज म्हणून सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये 1285 पेक्षा जास्त क्वेश्चन आपण त्यामध्ये घेतलेले आहे। ती टेस्ट सिरीज मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं गरज नाही सर इंग्लिश मध्ये आहे की मराठीमध्ये आहे। पेपर सॉल्व करताना प्रत्येकाला एक वेळा सॉल्व करता येईल आणि जे फुल लेंथ 5 मॉक पेपर आहे ते तुम्हाला दोनदा सॉल्व करता येतात। बघता किती वेळा येतात, मला एखादा प्रश्न बघायचा आहे पेपर पुन्हा पुन्हा बघायचा आहे, बघू शकता, त्याला कोणतीही लिमिट नाही। पण सॉल्व करताना प्रश्न एकदा सॉल्व करता येईल सगळ्या टेस्टचा, आणि जे फुल मॉक लेंथ पेपर आहे त्यासाठी दोन आपण टेस्ट सॉल्व करता येतील, दोन वेळा करता येतील अशी पद्धत ठेवलेली आहे। ही टेस्ट सिरीज निवळ मात्र 250 रुपयाला आपण आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ॲपवर अवेलेबल करून दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना परचेस करायची असेल खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही टेस्ट सिरीज यासोबतच आपला हा क्लास परचेस करू शकता। क्लिअर? तर मग आजचा जो आपला प्रश्न आहे जो की आपण केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर जे महत्त्वाची MCQ आपण घेणार आहोत त्याचा पहिला प्रश्न लक्षात घ्या। ते जेवढेही प्रश्न असतील तेवढे आपण कव्हर करायचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्या टेस्ट सिरीज मध्ये ऑलरेडी आपण काही प्रश्न ऍड केलेलेच आहे, पण त्याही व्यतिरिक्त काही प्रश्न इथे पुन्हा ऍड करू। पुन्हा जे लोक जे हे लाईव्ह लेक्चर न बघता रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघील त्यांच्यासाठी अजून एक सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना जी आहे ही आपण अपडेटेड फॉर्म मध्ये घेतलेली आहे। त्याचं अपडेटेड लेक्चर तुमच्या ॲपमध्ये किंवा तुमच्या फोल्डरमध्ये टाकलेलं आहे, तिथे तुम्ही ते बघू शकता। त्यासोबतच त्याच्या नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिलेले आहे। त्यामुळे जुन्या ज्या नोट्स आहे किंवा जे जुने लेक्चर घेतलेले होते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेवर, ते लेक्चर न बघता जे आपण आत्ता लेक्चर घेतलेले आहेत ते बघा, किंवा ज्या लोकांनी बघून झाले असेल त्यांनी स्वतःला अपडेट करून घ्या आणि नवीन पद्धतीने लेक्चर बघायला सुरुवात करा, ही माझी विनंती आहे। लक्षात आलं? कारण मागच्या महिन्यात
त्याला काही अपडेट करण्यात आलं आणि त्या पद्धतीने आपण एक नवीन पद्धतीने ते लेक्चर आणि नोट्स तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. चला मग चालू करूया आजचा पहिला प्रश्न. आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजेच व्हॉट इज द सेंट्रल असिस्टंट प्रोव्हाइडेड अंडर द बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन BLC वर्टिकल ऑफ PMAYU फॉर द इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWS. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS PMAYU च्या लाभार्थी प्रणीत बांधकाम BLC अंतर्गत प्रदान केलेले केंद्रीय सहाय्य आहे. खालीलपैकी किती आहे? 1 लाख आहे, 1.5 लाख आहे, 2 लाख आहे की 2.5 लाख आहे? चला मी पुन्हा एकदा चार्ट आहे ती पर्सनल करतो, प्रायव्हेट करतो, सॉरी. ओके चला पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या की PMAYU अंतर्गत जे काही व्हर्टिकल कॉम्पोनंट्स आहेत, 4 व्हर्टिकल कॉम्पोनंट्स आहेत, त्याच्या संदर्भातला सुद्धा तुम्हाला पुढे प्रश्न बघायला मिळेल. त्यापैकी जो एक व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन BLC च्या अंतर्गत EWS साठी किती त्या आर्थिक दृष्टी दुर्बल जे लोक आहे EWS त्यासाठी किती सहाय्यता दिली जाते? 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख की 2.5 लाख? पटकन चला ठीक आहे. चला याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. याचा करेक्ट आन्सर काय आहे? चुकीचं उत्तर देत आहे तुम्ही, चुकीची उत्तर देत आहे. ओके प्रशिकाने बरोबर दिलाय, प्रियंका चुकीचं आहे, आनंद चुकलंय. करेक्ट उत्तर आहे 1.5 लाख, 1.5 लाख रुपये. PMAYU म्हणजे प्रधानमंत्री आवास योजने अर्बन मध्ये जे काही बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन आहे, ज्याला BLC व्हर्टिकल अंतर्गत जे EWS किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन कुटुंब असते, ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, त्यांना घर बांधण्यासाठी किंवा एन्हान्समेंटसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं प्रति घर 1.5 लाख रुपये एवढी आर्थिक मदत दिली जात असते. लक्षात ठेवायचे किती? 1.5 लाख रुपये. त्यामुळे आन्सर B इज करेक्ट. सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी फोकस एरिया ऑफ द अमृत मिशन? खालीलपैकी कोणते अमृत मिशनचे प्राथमिक केंद्रबिंदू आहे? प्रमोटिंग डिजिटल लिटरसी इन रुरल एरिया, ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देणं, मूलभूत शहरी पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, सांडपाणी आणि शहरी वाहतूक अद्ययावत करणं, शहरी बेघरांसाठी घर बांधणे, शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देणे. पटकन सांगा, पटकन सांगा. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं होतं उत्तर देताना ना प्लीज तुम्ही 2 ला A किंवा 2 ला B, 2 ला C आणि 2 ला D अशा पद्धतीने उत्तर देत चला, जेणेकरून मला लक्षात येईल. कारण बरेचसे विद्यार्थी थोडे लेट उत्तर देतात, कदाचित ते बफरिंग मुळे लेट बघतात, त्याच्यामुळे मला ते कन्फ्युजन होतं. ओके एक्झॅक्टली. चला सेकंड बरोबर आहे, बी ऑप्शन करेक्ट आहे, सगळ्यांचं बरोबर येत आहे. अपग्रेडिंग द बेसिक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, वॉटर सप्लाय असू दे, सिवरेज असू दे किंवा अर्बन ट्रान्सपोर्ट असू दे. अमृत मिशनचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर ज्या काही बेसिक सिविक अम्युनिटीज आहे त्यांना इम्प्रूव्ह करणं. यात स्पेशली वॉटर सप्लाय, सिवरेज सिस्टीम, अर्बन ट्रान्सपोर्ट, ग्रीन स्पेसेस यावर जास्त फोकस केला जात असतो. आणि जे की अर्बन सिटी लाईफ ही क्वालिटी, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इन्क्रीज करण्यासाठी, कन्व्हिनियन्सी, कम्फर्टनेस आणण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अमृतच्या अंतर्गत केल्या जात असतात. क्लिअर? त्यामुळे ऑप्शन बी हे करेक्ट आहे. चला थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द स्मार्ट सिटी मिशन इज फॉल्स? बघा त्यांनी फॉल्स म्हटलं. स्मार्ट सिटीज मिशनच्या संदर्भात खालील कोणते विधान असत्य आहे? ही केंद्र पुरस्कृत योजना आहे, ही शहरांची निवड सिटी चॅलेंज कॉम्पिटिशनच्या माध्यमातून करण्यात आली, देशभरात सुरुवातीपासून नवीन स्मार्ट शहरे तयार करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे, मुख्य पायाभूत सुविधांमध्ये खात्रीशीर पाणी पुरवठा आणि मजबूत IT कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे. चला पटकन सांगा यामध्ये कोणतं करेक्ट आहे आणि कोणतं फॉल्स आहे. सिंपल आहे, फॉल्स विचारलं, लक्षात ठेवा, असत्य विधान विचारलेलं आहे.
असत्य म्हटलंय. आता सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, केंद्र पुरस्कृत योजना आहेच, बरोबर आहे, म्हणजे पहिला बरोबर आहे एक्झॅक्टली. सेकंड काय मित्रांनो, की या पर्टिक्युलर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ज्या शहरांची निवड करण्यात आली होती ती कॉम्पिटिशनद्वारे करण्यात आली होती, म्हणजे काही चॅलेंजेस होते, त्या चॅलेंजेसच्या बेसिसवर ते निवड करण्यात आली होती, म्हणून हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, बरोबर आहे. देशभरात सुरुवातीपासून नवीन स्मार्ट शहरे तयार करणे, नवीन स्मार्ट शहरे तयार करणे हे कोणतंही उद्दिष्ट स्मार्ट सिटीच्या अंतर्गत येत नाही, लक्षात ठेवायचंय. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे एक्झिस्टिंग शहर आहे त्यांना स्मार्ट पद्धतीने, म्हणजे काही स्मार्ट टेक्नॉलॉजी जे आहे ते अप्लाय करून तशा पद्धतीने त्यांना अद्यावत करणं होतं, नवीन स्मार्ट शहर तयार करणे नाही, म्हणून हा चुकीचा आहे. मुख्य पायाभूत सुविधांमध्ये खात्रीशीर पाणी पुरवठा आणि मजबूत आयटी कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे, म्हणजे जे ऑलरेडी सुविधा आहे त्यामध्ये टेक्नॉलॉजी यूज करायची आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे, बरोबर आहे का. म्हणजे असत्य विधान कोणतं आहे, सी, नवीन स्मार्ट शहरे तयार करणे हे कोणतंही ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, लक्षात घ्या. ओके, एक्झिस्टिंग सिटीचं रेट्रोफिटिंग, रिडेव्हलपमेंट आणि एरिया बेस्ड डेव्हलपमेंट वर यामध्ये फोकस केला जात असतो. पूर्णपणे नवीन सिटी तयार करणे हा मिशनचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह नाही, डोक्यात फिट्ट करून ठेवा. ज्या लोकांनी चुकीचं उत्तर दिलंय त्यांच्यासाठी, त्यामुळे सी हे उत्तर इथे करेक्ट आहे, कारण फॉल्स विधान जे चुकीचं जे स्टेटमेंट आहे ते सी आहे. क्लिअर. नेक्स्ट 4, स्वच्छ भारत मिशन अर्बन 2 इज इम्प्लिमेंटेड इन इंडिया बाय विच ऑफ द फॉलोइंग मिनिस्ट्री. स्वच्छ भारत मिशन शहरी 2 भारतात खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवले जातात. ग्रामीण विकास मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय. चला, मोस्ट ऑफ द लोकांचे बरोबर उत्तर आहे. चलो, गुड, सी इज करेक्ट. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर, गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय, बरोबर, अगदी बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट 5th, व्हॉट आर द की ऍक्ट्स दॅट गव्हर्न द फ्रेमवर्क फॉर अ टाउन प्लॅनिंग स्कीम इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील नगर रचना योजनांच्या चौकटीवर नियंत्रण ठेवणारे महत्वाचे कायदे कोणते आहे. म्हणजे टाउन प्लॅनिंगच्या अंतर्गत किंवा टाउन प्लॅनिंग स्कीमला परफेक्टली इम्प्लिमेंट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कोणत्या ऍक्टचा किंवा कायद्यांचा उपयोग केला जातो, असं या प्रश्नाचं म्हणणं आहे. त्यामधलं पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट, दुसरा आहे इंडियन स्टॅम्प ऍक्ट 1899, तिसरा आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 आणि 4th आहे बोथ ए अँड बी आर करेक्ट. बोथ ए अँड बी आर करेक्ट. पटकन सांगा. Come on fast. क्वेश्चन नंबर 5, पटकन सांगा. ज्या काही नगर रचनांच्या योजना आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या ऍक्टचा वापर केला जातो. अगदी बरोबर. कोणता आहे, MRTP ऍक्ट, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट, MRTP ऍक्ट, बरोबर आहे, जो की 1966 आहे. इंडियन स्टॅम्प ऍक्ट हा स्टॅम्प ड्युटी चार्जेस साठी वापरला जातो. MLRC महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो आहे MLRC ऍक्ट 1966 चा हा शेतीच्या संदर्भात वापरला जात असतो. क्लिअर. त्यामुळे लक्षात ठेवायचं ऑप्शन ए इज करेक्ट. 6, व्हॉट इज द डेझिग्नेटेड इम्प्लिमेंटेशन पिरियड अँड क्वांटिटेटिव्ह हाऊसिंग टार्गेट फॉर अ रिव्हॅम्प्ड PMAY योजना अर्बन 2 सुधारित प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 योजनेसाठी नियुक्त अंमलबजावणी कालावधी आणि संख्यात्मक गृहनिर्माण लक्ष्य काय आहे. चला पटकन सांगा. जी काही PMAY 2 ची जी योजना आहे, PMAY 2
किंवा अर्बन 2.0 ही जी योजना आहे हिचा जो सेकंड फेज चालू केलेला होता, हा सेकंड फेज कोणत्या वर्षाच्या अंतर्गत चालू केलेला होता, म्हणजे त्याचा कालावधी किती आहे आणि त्यामध्ये जे काही टार्गेट होतं, ओके, घरं तयार करण्यासाठीचं जे टार्गेट दिलंय ते किती आहे, पटकन सांगा. क्वेश्चन नंबर 6 ला सी. ओके, सांगा, तुम्ही सांगा, म्हणजे बघतोय मी. कोणी म्हणतंय बी, कोणी म्हणतंय ए, डी वाले पण आहे, शाबास. चला पटकन सांगा, ए वाले पण आहे, छान. ए कसं काय बरोबर येणार आहे? कधीतरी आपण लेक्चर मध्ये बोललो का ए कधी बोललो का? प्रियंका कधी बोललो का 80 लाख रुपीज वगैरे असं काही? हे पण नाही बोललो. ऍक्च्युली इथे जो काही टाइम पिरियड जो दिलाय त्याच्यावरनं समजतं की PMAY अर्बन 2.0 हा स्कीम जो आहे हे सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2029 या पर्टिक्युलर 5 वर्षाच्या कालावधीसाठी इम्प्लिमेंट केलं गेलेलं आहे. या स्कीमच्या अंतर्गत 1 करोड अर्बन पुअर जे आहे किंवा मिडल क्लास फॅमिली जी आहे त्यांना पक्क घर बांधून देणं हे मेन टार्गेट आहे. किती? 1 करोड. त्यामुळं बी ऑप्शन हे करेक्ट आहे. लक्षात ठेवायचंय, मी तुम्हाला महिन्यासहित सांगतोय, सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2029. लक्षात आलंय? सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2029 या कालावधीसाठी हा PMAY 2 इम्प्लिमेंट करण्यात आला होता. आणि या पर्टिक्युलर स्कीमच्या अंतर्गत काय टार्गेट आहे तर 1 CR 1 करोड जे काही पुअर फॅमिलीज आहे किंवा मिडल क्लास फॅमिलीज आहे त्यांना पक्क घर बांधून देणं हे इथे टार्गेट आहे. क्लियर? चलो नेक्स्ट. 7. अंडर PMAY 2.0 what is the revised annual household income limit defined for the middle income group? जे काही MIG पीपल आहे त्यांच्या कॅटेगरीसाठी कितीही इन्कम असायला पाहिजे जेणेकरून त्यांना MIG मध्ये तुम्ही कॅटेगराइज करू शकता किंवा डिवाइड करू शकता. क्लियर? किती असायला पाहिजे? 3 ते 6 लाख, 6 ते 9 लाख, 9 ते 12, 12 ते 18. किती लाखापर्यंतचं उत्पन्न असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही त्याला MIG कॅटेगरीमध्ये तुम्ही त्याला घेऊ शकता किंवा बायफर्गेट करू शकता. तुम्हाला माहित आहे LIG, MIG आणि HIG. आता इथे MIG म्हटलंय म्हणून ठीक आहे, MIG 1 किंवा 2 म्हटलं असतं तर त्यासाठी कंडिशन वेगळ्या राहिल्या असत्या. चला, अगदी बरोबर उत्तर दिलंय. चला, तरी पण आनंद ऑप्शन बी इज करेक्ट. एक्झॅक्टली ऑप्शन बी हे करेक्ट आहे. 6 ते 9 लाखापर्यंत PMAY 2 च्या अंतर्गत जे काही इन्कम कॅटेगराइज आहे ते कसं आहे ते लक्षात घ्या. जर का इकॉनॉमिकली विकर सेक्शन असतील मित्रांनो, त्यानंतर आहे इकॉनॉमिकली नंतर MIG, मिडल इन्कम ग्रुप्स असतील किंवा त्याच्यासाठी HIG. बरोबर आहे? तर यामध्ये कंडिशन कशी असते की EWS साठी अप टू 3 लाख रुपीज. लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. EWS साठी अप टू 3 लाख रुपीज. त्यानंतर येतोय, सॉरी इथे MIG मी टाकला का डायरेक्ट, त्यानंतर येतोय LIG कॅटेगरी 3 लाख टू 6 लाख पर्यंत, 3 लाख टू 6 लाख रुपीज पर्यंत. त्यानंतर येतो MIG 6 लाख टू 9 लाख रुपीज पर्यंत. लक्षात घ्या. क्लियर? म्हणून MIG साठी किती करेक्ट आहे? 6 लाख ते 9 लाख. क्लियर? चला, डोक्यात फिट करून ठेवा. सगळ्यात सुरुवातीला येतो EWS जे की 3 लाखापर्यंत आहे. 3 ते 6 LIG, 6 ते 9 MIG. ओके. 8. PMAY 2
drops the older in situ slum redevelopment ISSR vertical. Which of the following highlights the four revamped vertical through which the new policy is executed? PMAYU 2 च्या जुन्या इन सिटू स्लम रिडेव्हलपमेंट अनुलंबन सोडते. खालीलपैकी कोणते 4 सुधारित वर्टिकल हायलाइट करते ज्याद्वारे नवीन पॉलिसी कार्यान्वित केली जाते? 4 पॉलिसीज तुम्हाला माहित असायला पाहिजे. 4 पॉलिसीज आहे, ओके, किंवा 4 व्हर्टिकल कंपोनेंट्स आहे जे की PMAY अंतर्गत निधी उपलब्ध करून देणे किंवा लोकांपर्यंत तशा पद्धतीने स्कीमला पोहोचवून त्या पद्धतीने त्यांचं बांधकाम करणे. 4 कोणत्या कोणत्या आहे पटकन लक्षात घ्या. यालाच ऑपरेशनल पिलर सुद्धा म्हणतात. ओके, यालाच ऑपरेशनल पिलर सुद्धा म्हणतात किंवा 4 व्हर्टिकल पिलर्स आहे ते कोणते कोणते आहे पटकन सांगा. बी कसं बरोबर असेल शिवा? प्रशिका सी कसं काय बरोबर आहे? हे कुठं वाचलं तुम्ही? रेंटल व्हाउचर हे कुठं शब्द वापरला? स्लम अपग्रेडेशन हे कुठं वापरलं? सेल्फ कन्स्ट्रक्शन हे कुठं वाचलं? नाहीये. बघा, BLC AHP ISS ARH हे एक्झॅक्टली बरोबर आहे. हे एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण इथे तुम्ही जर का बघितलं तर इथे CLS किंवा ISSR हे माहिती नाही. त्याच्यानंतर इकडे हे रेंटल स्लम अपग्रेडेशन माहित नाही. इकडे स्मार्ट हाऊसिंग किंवा रुरल अर्बन काय कन्व्हर्जन्स रेंटल हाऊसिंग हे माहित नाही. करेक्ट ऑप्शन काय आहे? करेक्ट ऑप्शन ए आहे. BLC म्हणजे काय? बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन. AHP म्हणजे काय? AHP म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप. अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप. त्यानंतर ISS म्हणजे काय? इंटरेस्ट सबसिडी स्कीम. काय होतो? इंटरेस्ट सबसिडी स्कीम. आणि ARH म्हणजे काय? अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग. क्लिअर? त्यामुळे हे 4ही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. BLC, AHP, ISS आणि ARH. These are the 4 vertical operational pillars of PMAY. Clear? Next, 9 number. What is the total investment allocated for PMAY2 and how much of it is committed explicitly as a central government subsidy assistant? PMAY2 साठी एकूण किती गुंतवणूक करण्यात आली आहे आणि त्यापैकी किती केंद्र सरकारचे अनुदान सहाय्य म्हणून स्पष्टपणे वचनबद्ध आहे? हा कदाचित तुम्हाला क्वेश्चन थोडा हे जाईल की प्रॉब्लेमॅटिक वाटेल, तर लक्षात ठेवायचंय. कारण मी पण क्लासमध्ये सांगताना याबद्दल सांगितलं नव्हतं. तर एक लक्षात ठेवायचं की सेंट्रल गव्हर्नमेंटने या PMAY2 च्या अंतर्गत 10 लाख करोड एवढं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. किती? 10 लाख करोड. त्यामुळे 5 पण नाही, 7 पण नाही, 12 पण नाही. ओके, 10 लाख करोड एवढं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि 2.30 लाख करोड सबसिडी द्यायचं ठरवलं आहे. किती? 2.30 लाख करोड एवढी सबसिडी देणार आहे. PMAY2 साठी गव्हर्नमेंटनं जवळपास एक्झॅक्टली नाही पण जवळपास 10 लाख करोडचं इन्व्हेस्टमेंट निश्चित केलेलं आहे. त्यापैकी 2.3 लाख करोडचं जे काय ते सेंट्रल सबसिडी म्हणून दिली जाणार आहे. त्यामुळे डोक्यात फिट करून ठेवा. तुम्हाला माहिती नसेल किंवा मी पण यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे हे आपल्या क्लासमध्ये सांगितलेलं नव्हतं, म्हणून मग आता मी हे क्लिअर करतोय. ओके, आपल्या नोट्स मध्ये लिहून ठेवा हवं तर कुठेतरी, किंवा आपण ज्या पद्धतीने शॉर्ट नोट्स मी तुम्हाला सांगितले तिथे पण कुठेतरी हे असू द्या. नेक्स्ट 10. Under the interest subsidy scheme ISS vertical of PMAY 2.0, home loan borrowers can avail of a 4% interest subsidy. What is the maximum loan amount eligible for the subsidy and what is the maximum total benefit of a family can receive? PMAY2 च्या व्याज अनुदान योजना अंतर्गत गृहकर्ज घेणारे 4% व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. या अनुदानासाठी पात्र कर्जाची जास्तीत जास्त रक्कम किती आहे आणि एखाद्या कुटुंबाला जास्तीत जास्त एकूण किती लाभ मिळू शकतो? सांगा पटकन.
चला उत्तर द्या पटपट. प्रश्न असेच असणार आहे. पेपरमध्ये प्रश्न अशाच पद्धतीचे विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवायचे. ओके, चला मी सांगून देऊ. संदीप यांनी बरोबर उत्तर दिलंय. प्रशिका चुकलंय तुमचं उत्तर. आन्सर बी इज करेक्ट. आन्सर बी करेक्ट आहे. ISS अंतर्गत होम लोनवर 4% इंटरेस्टची सबसिडी दिली जात असते. ही सबसिडी 8 लाख पर्यंतच्या, किती, 8 लाख पर्यंतच्या लोनसाठी मंजूर केली जात असते किंवा दिली जाऊ शकते. आणि बेनिफिशरीला मॅक्झिमम 1.8 लाख पर्यंतचा फायदा यामध्ये मिळतो. किती, 1.8 लाख पर्यंतचा फायदा यामध्ये मिळतो. म्हणून लक्षात ठेवायचे, 8 लाख रुपयापर्यंतची सबसिडी व त्यामध्ये 4% पर्यंत दिली जाते, 8 लाख रुपयापर्यंत. आणि मॅक्झिमम बेनिफिट जे आहे हे 1.8 लाख रुपीज मिळतं. क्लियर. चलो नेक्स्ट 11. What is the central visionary tagline and primary focus of Amrut 2.0 regarding urban local bodies? शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात अमृत 2 ची मध्यवर्ती दूरदर्शी घोषवाक्य आणि प्राथमिक लक्ष काय आहे? कचरामुक्ती शहर, जलयुक्त सुरक्षित शहर, झोपडमुक्ती शहर की हवामान अनुकूल शहर? पटकन सांगा. आपण कशाविषयी बोलतोय? अमृत विषयी. लक्षात ठेवा, अमृतचं मेन फोकस काय होतं त्याच्यावरनं लक्षात ठेवायचंय. मी लेक्चर मध्ये चालू होताना अमृतचं 10 वेळा सांगितलं होतं की बाबा रे, अमृत मेन फोकस कशावर करते. पहिला किंवा दुसरा क्वेश्चन जो झाला होता त्यामध्ये आपण सांगितले की मेन फोकस कशावर आहे. आणि तरी जर का आन्सर ए येत असेल तर मग कठीण आहे. गार्बेज फ्री सिटी हा कुठेच अमृतच्या अंतर्गत येत नाही. मेन फोकस. स्लम फ्री सिटीज कुठेच येत नाही. क्लायमेट रेझिलियंट सिटीज कुठेच येत नाही. अमृत 2चं मेन विजन काय आहे? सिटींना वॉटर सेक्युअर सिटी बनवणं. यासाठी युनिव्हर्सल टॅप कनेक्शन, वॉटर बॉडी रिज्युएशन आणि वॉटर जे काही कोर्सेस आहे त्यांना रियूज करणं किंवा जे काही वॉटर कोर्सेस असतील त्यांना चांगल्या पद्धतीने जपणं हा त्याचा मेन फोकस आहे. त्यामुळं वॉटर सिक्युअर सिटी बनवणं हा मेन फोकस आहे अमृतच्या अंतर्गत. क्लियर. नेक्स्ट 12. Consider the following statement regarding the coverage target of Amrut 2.0 and identify the correct combination. चला, 2 तिथे स्टेटमेंट दिलेले आहे. 2 पैकी कोणते बरोबर आहे? 1 आहे, 2 आहे की सगळेच बरोबर आहे? आपल्याला चेक करायचं आहे. सर्व वैज्ञानिक शहरांमध्ये सर्व घरांना अंदाजे 4800 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था 100% पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. हे भारतातील सर्व वैज्ञानिक शहरांमध्ये 100% सांडपाणी आणि सेप्टेज व्यवस्थापन कव्हरेजचे लक्ष्य आहे. कोणतं बरोबर आहे सांगा पटकन. अमृत 2च्या संदर्भात बोलतोय. चला, बोथ 1 and 2. चला, आनंद म्हणतोय ए बरोबर, शिवम सी, प्रशिका सी, शिवा सी. चुकलेत. फक्त ऑप्शन ए करेक्ट आहे. का बरं तेही सांगतो. का बरं लक्षात घ्या, व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. स्टेटमेंट 1 जे आहे हे किंवा हे
हे करेक्ट का बरं आहे? कारण वॉटर सप्लाय कव्हरेज सर्व स्टॅच्युटरी टाउनसाठी प्रोव्हाइड करणं हे त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं, म्हणून एक बरोबर आहे. पण त्यांनी काय म्हटलंय? अमृत 2.0 म्हटलंय. अमृत 2.0 मध्ये सिवरेज आणि सेप्टेज मॅनेजमेंट, बघा मी काय म्हटलंय, त्यामध्ये सिवरेज आणि सेप्टेज मॅनेजमेंट, सांडपाणी आणि सेप्टेज व्यवस्थापन हे कुठेही नाही. त्यामध्ये काय होतं की पहिला जो फेज होता किंवा पहिल्या फेज मध्ये म्हणजे अमृत 1 मध्ये 500 सिटीसाठी हे टार्गेट केलं होतं. फेज 2 मध्ये हे कुठेही नाही. त्यामुळे इथे अमृत 1.0 जर का म्हटलं असतं किंवा अमृत 1 जर म्हटलं असतं तर कदाचित हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आले असते. पण आत्ताच्या केसमध्ये हे बरोबर नाही, कारण 100% सांडपाणी आणि सेप्टेज व्यवस्थापन हे अमृत 1 मध्ये होतं, 2 मध्ये नाही. 2 मध्ये फक्त जेवढेही 4800 जे काही शहरं आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे तिथे फक्त पाणी पोचवणे, वॉटर सप्लाय कव्हर करणं हे एक मेन उद्दिष्ट आहे. म्हणून मग इथे ऑप्शन ए करेक्ट आहे. हा तर नाहीच, हाही नाही, हाही नाही. लक्षात राहील. चला घ्या 13. टू असेस वॉटर मॅनेजमेंट अँड प्रमोट हेल्दी कॉम्पिटिशन अमॉंग द म्युनिसिपल बॉडीज which tool or mechanism has been explicitly introduced under the Amrut 2.0. जल व्यवस्थापनाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि महानगरपालिकांमधील निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत 2.0 अंतर्गत कोणते साधन किंवा यंत्रणा स्पष्टपणे सादर केली गेली आहे? स्वच्छ सर्वेक्षण शहर, शहर जल संतुलन योजना आणि पेय जल सर्वेक्षण, शहरी निळा हिरवा निर्देशांक, जल जीवन शहरी डॅशबोर्ड. हे थोडेफार तुम्हाला ना करंट अफेअर सारखे पण प्रश्न दिसतील. आणि करेक्ट ऑप्शन आहे एक्झॅक्टली बी. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक सिटीला सिटी वॉटर बॅलन्स प्लान जो CWBP आहे हा तयार करणं गरजेचं असतो किंवा आवश्यक असतो. यामध्ये जेवढेही वॉटर सोर्सेस आहे किंवा कन्झम्पशन आहे, रिसायकल मेकॅनिझमला आहे, त्याचा अभ्यास केला जातो आणि पेय जल सर्वेक्षणद्वारे वॉटर मॅनेजमेंटचं असेसमेंट केलं जात असते. क्लिअर? त्यामुळे ऑप्शन बी हे करेक्ट आहे. 14. Which core environmental philosophy is embedded within Amrut 2.0 to manage urban wastewater sustainability? शहरी सांडपाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी अमृत 2 मध्ये कोणते मुख्य पर्यावरणीय तत्वज्ञान अंतर्भूत आहे? रेखीय वापर मॉडेल, पाण्याची चक्राकार अर्थव्यवस्था, ऑफ ग्रीड स्थानिक कृती विखुरणे, खोल जलचर थ्रेट पुनर्भरण. येस, गुड झाला आहे. बरोबर आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. सर्क्युलर इकॉनॉमी ऑफ वॉटर. अमृत 2 मध्ये सर्क्युलर इकॉनॉमी ऑफ वॉटर कॉन्सेप्ट जो आहे तो प्रमोट केला जातो. सिटींना, प्रत्येक शहराला ट्रीटेड जो काही सिवेज आहे तो रियूज करून किमान 20% म्हणजे जो काही पूर्ण वापर असेल त्याच्या 20% अर्बन वॉटर डिमांड आणि 40% इंडस्ट्रियल वॉटर डिमांड पूर्ण करण्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळं पाण्याचा चक्राकार अर्थव्यवस्था किंवा सर्क्युलर इकॉनॉमी ऑफ वॉटर इज करेक्ट. नेक्स्ट 15. व्हॉट इज द ओव्हरएचिंग सेंट्रल विजन अँड टॅगलाईन ऑफ द स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0? स्वच्छ भारत मिशन शहरी 2 ची व्यापक मध्यवर्ती दृष्टी आणि टॅगलाईन काय आहे? चला पटकन सांगा. स्वच्छ भारतची टॅगलाईन काय आहे? एक्झॅक्टली. आता बरोबर आहे. अरे बापा प्रशिका, सी ऑप्शन कसं काय बरोबर असेल? क्लीन वॉटर, क्लिअर सिटी नाही. गार्बेज फ्री सिटीज, कचरा मुक्त शहरे.
स्वच्छ भारत मिशन अर्बन 2चं मेन लक्ष काय आहे तर गार्बेज फ्री सिटीज GFC तयार करणं. यामध्ये 100% सोर्स सेग्रिगेशन, डोर टू डोर कलेक्शन आणि सायंटिफिक वॉटर म्हणजे वेस्ट प्रोसेसिंग यावर फोकस केला जातो आणि हेच मेन आहे स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत. क्लिअर. म्हणून गार्बेज फ्री सिटीज हे त्याची एक टॅगलाईन आहे. 16. Which scientific process is mandated under the Swachh Bharat Mission Urban 2.2 is completely clear the dump site and remediate all legacy waste in Indian cities. स्वच्छ भारत अभियान शहरी 2 अंतर्गत कचरा भूमी पूर्णपणे साफ करण्यासाठी आणि भारतातील शहरांमधील सर्व वारसा कचरा दूर करण्यासाठी कोणती वैज्ञानिक प्रक्रिया अनिवार्य आहे? खोल लँड फिलिंग, बायो मॅपिंग, बायोमायनिंग आणि बायोरेमिडिएशन, इन्सर्नेशन विदाउट सॉर्टिंग की प्लाझ्मा गॅसिफिकेशन. ओके चलो 16 ला काय बरोबर आहे? पटकन 16 ला बी करेक्ट येतो. बायोमायनिंग आणि बायो रिमेडिएशन. आता यात काय होतं तर यामध्ये ना ही जी प्रोसेस आहे ही इको फ्रेंडली प्रोसेस आहे किंवा ही इको फ्रेंडली टेक्निक आहे. यामधनं काय केलं जातं जो जुना कचरा आहे त्या जुन्या कचऱ्यातून रिसायकलेबल मटेरियल आणि सॉइल ही वेगवेगळी केली जाते. म्हणून याला काय म्हणतात इको फ्रेंडली टेक्निक. आणि या इको फ्रेंडली टेक्निकचा यामध्ये वापर किंवा सायंटिफिकली यूज होणं गरजेचं आहे. म्हणून बायोमायनिंग आणि बायो रिमेडिएशन. या बायोमायनिंग आणि बायो रिमेडिएशन मध्ये काय तर जो काही कचरा आहे त्यामधलं प्रॉपर सेग्रिगेशन केलं जातं. जे काही रिसायकलेबल यूज मटेरियल आहे त्यांना वेगळं काढलं जातं, सॉइल वेगळी काढली जाते आणि जो उरलेला कचरा आहे त्यांना परफेक्ट प्रॉपर पद्धतीनं लँडफिल केलं जातं. म्हणून ही प्रोसेस बी इज करेक्ट. क्लिअर. नेक्स्ट 17. Under the revamped sanitation framework of Swachh Bharat Mission Urban 2.0, what is the core criteria for a city to be certified as a ODF++? Okay. स्वच्छ भारत अभियान शहरी 2च्या सुधारित स्वच्छता आराखड्यात एखाद्या शहराला हागणदारी मुक्त ++ म्हणून प्रमाणित करण्यासाठी मुख्य निकष काय आहे? ओपन डेफिकेशन फ्री किंवा फ्री ओपन डेफिकेशन जे आहे हे जर का द्यायचं असेल ++, डबल+ हे जर सर्टिफिकेट द्यायचं तर त्याचे निकष काय असतात? ओके त्यासाठी काय क्रायटेरिया असायला पाहिजे पटकन सांगा. प्रॉपर वाचा. ++ हे जे आहे म्हणजे काही लोकांचं एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाताना आढळलेली नाही हे तर नाही आहे किंवा सार्वजनिक शौचालय स्वच्छ आणि कार्यरत आहे हे पण नाही आहे. कारण इथे तुम्हाला फक्त ODFचं सर्टिफिकेट मिळतं. इथे आपण काय बोलतोय ++, डबल+च्या संदर्भात बोलतोय. लक्षात घ्या डबल+च्या संदर्भात बोलतोय. त्यामुळे यासाठी काय क्रायटेरिया आहे तर यासाठी काय क्रायटेरिया आहे तर सर्व मल गाळ आणि सांडपाणी सुरक्षितपणे व्यवस्थापित केले जाते, त्यावर प्रक्रिया केली जाते आणि मॅन्युअल स्केवेजिंग न करता त्याची विल्हेवाट लावली जाते. हे त्याचं खरं तर एक बेसिक रिझन आहे. म्हणजेच काय ODF++ सर्टिफिकेशन मध्ये काय कंप्लीट सॅनिटेशन चेन जी आहे ती प्रॉपर आणि सेक्युअर्ड असणं गरजेचं आहे. यात फिकल स्लजचं जे काही कलेक्शन आहे त्याचं ट्रान्सपोर्ट आहे, त्याची ट्रीटमेंट आहे आणि त्याला डिस्पोज करणं आहे हे सुरक्षित पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि यामध्ये जी काही मॅन्युअल प्रोसेस आहे तो मल जो मॅन्युअल पद्धतीने उपसल्या जात होता काढला जात होता ती न वापरता ते यामध्ये टाळल्या गेलं पाहिजे हे यामध्ये मुख्यतः सांगितलं आहे. आणि जिथे असं केलं जातं तिथे ODF++ हे सर्टिफिकेशन दिलं जातं आणि हे त्याचे बेसिक निकष आहे. म्हणजेच काय जी चेन आहे सॅनिटेशनची जी काही चेन आहे ती परफेक्ट असायला गरजेची ती सॅनिटेशन चेन जी आहे ती सेक्युअर्ड आणि सुरक्षित असली पाहिजे. मुख्य
याचं मेन ऑब्जेक्टिव्ह. क्लिअर. 18. The star rating protocol for garbage-free cities under the SBMU 2.2 use a multi-layered grading system. What is the highest star rating a city can achieve under this framework? स्वच्छ भारत अभियान शहरी 2.0 अंतर्गत कचरा मुक्त शहरांसाठी स्टार रेटिंग प्रोटोकॉल मध्ये बहुस्तरीय प्रतवारी प्रणाली वापरली जाते. या फ्रेमवर्क मध्ये अंतर्गत एखादे शहर सर्वोच्च स्टार रेटिंग काय मिळू शकते? म्हणजे खूपच जास्त क्लीन आहे, सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे. ऍज पर द स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 च्या अंतर्गत जे काही क्रायटेरिया दिले आहे, जे काही विजन आहे, जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, ते सगळे अचीव्ह केलेले आहे. म्हणजे हायएस्ट रेटिंग काय असू शकतं? हायएस्ट रेटिंग आपण काय देणार हे विचारलंय त्यांनी. चला पटकन सांगा. ओके, एक्झॅक्टली बरोबर आहे. 7 स्टार जर असेल तर हे एक्सलंट, काय म्हणतो त्याला आपण, की एक्सलंट वेस्ट मॅनेजमेंट हे काय शो करते. 7 स्टार हे हायएस्ट रेटिंग आहे, त्याच्यावर तर काय रेटिंग नाही आहे. म्हणजे त्याचं रेटिंग 1, 3, 5 आणि 7 अशा पद्धतीत दिलं जात असते. बघा 1, 3, 5 आणि 7 अशा पद्धतीने रेटिंग केलं जात असते. आणि हे हायएस्ट रेटिंग जे आहे ते 7 आहे. 7 स्टार काय दर्शवतो किंवा काय सांगतो, तर एक्सलंट वेस्ट मॅनेजमेंट तिथे आहे हे सांगण्याचं काम 7 स्टार रेटिंग करतं. 19. What new certification category has been introduced under the SBMU to ensure zero discharge to untreated used water into a water body? स्वच्छ भारत अभियान शहरी 2 अंतर्गत कोणत्या नवीन प्रमाण श्रेणीची सुरुवात करण्यात आली आहे जेणेकरून प्रक्रिया न केलेले वापरलेले पाणी जलाशयांमध्ये शून्य सोडले जाते? असं कोणतं सर्टिफिकेशन आहे? नवी मुंबई 7 स्टार आहे. ओके, सचिन म्हणताय नवीन मुंबई 7 स्टार रेटिंग आहे. मला माहित नाही, पण आय विल फाइंड आउट इट. किंवा तुम्ही पण लोक सर्च करा स्वच्छ भारत मिशन मध्ये हायएस्ट रेटिंग कोणत्या शहराला आहे. ओके, चला हा पण प्रश्न तुम्हाला कदाचित माहित नसेल, तर यामध्ये नवीन एक सर्टिफिकेशन आलं, वॉटर सर्टिफिकेशन. नवीन एक सर्टिफिकेशन आलं, वॉटर सर्टिफिकेशन. हे काय डिफाईन करते, तर सिटी मधलं जे काही कलेक्टेड वेस्ट वॉटर आहे ते पूर्णपणे ट्रीट करून त्याच्यावर सगळ्या प्रक्रिया करून एन्व्हायरमेंट स्टँडर्ड नुसार डिस्चार्ज केलं जात असते. ओके, म्हणजे डायरेक्ट ते वॉटर बॉडीज मध्ये, म्हणजे नदी नाले जे काही असेल नसेल त्यामध्ये डायरेक्ट न सोडता त्यावर पूर्णपणे ट्रीटमेंट केलं जातं आणि मग नंतर ते त्या पर्टिक्युलर वॉटर बॉडीज मध्ये डिस्चार्ज केलं जातं. त्यालाच म्हणतात वॉटर सर्टिफिकेशन. हे स्वच्छ भारत मिशन अर्बन 2 मध्ये एक नवीन सर्टिफिकेशन आलेलं आहे जे की आहे वॉटर सर्टिफिकेशन. लक्षात ठेवा, मी हे शिकवताना सांगितलेलं नव्हतं, तरी हे आता तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवा. 20. Which central ministry is the nodal agency responsible for the implementation and monitoring the PM स्वनिधी स्कीम? PM स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी कोणते केंद्रीय मंत्रालय नोडल एजन्सी म्हणून जबाबदार आहे? कोणासाठी आहे पटकन सांगा. कोण आहे? PM स्वनिधी, जी की स्ट्रीट वेंडर साठी चालवलेली जाते. अगदी बरोबर आहे. चलो, बरोबर आहे. यस, कोमल बरोबर, सचिन नरवडे बरोबर, संदीप बरोबर, आनंद बरोबर. चला गुड. सॉरी नाही, आनंद चुकलंय, आनंद चुकलंय. करेक्ट ऑप्शन आहे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. जी पीएम स्वनिधी ही जी काही स्कीम आहे, जी स्ट्रीट वेंडर साठी एक मायक्रो क्रेडिट स्कीम म्हणून चालवली जाते, ही पूर्णपणे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर, ज्याला आपण MOHUA म्हणून ओळखतो, त्याद्वारे इम्प्लिमेंट केली जाते. लक्षात आलं? त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ पीएम स्वनिधी स्कीम. क्लियर? 21. Under the
ग्रॅज्युएट क्रेडिट फॅसिलिटी ऑफ पीएम स्वनिधी, what are the maximum working capital loan amount provided to vendors in the first, second and third tranches respectively? पीएम स्वनिधीच्या अंतर्गत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात विक्रेत्यांना जास्तीत जास्त किती खेळते भांडवल कर्ज दिले जाते? 3 मध्ये दिले जात असते, तुम्हालाही माहित आहे. किती किती दिले जात असते पटकन सांगा. ओके गुड. यामध्ये काय सगळ्यात सुरुवातीला दिले जातात 10,000, 10,000, मग दिले जातात 20,000 आणि मग दिले जातात 50,000. बरोबर आहे. यामध्ये तुम्हालाही माहित आहे ज्या वेळेला रिफंड कॅशलेस करत असाल तर त्याला वेगळे काही इन्सेंटिव्ह दिले जात असतात. एक्झॅक्टली बरोबर. त्यामुळे ते पण लक्षात असू द्या. ऑप्शन बी करेक्ट आहे. Street vendors who repay the PM Swanidhi loans on time or early are eligible for the interest subsidy. What is the rate of the subsidy and how it is credited to the beneficiary? जे फेरीवाले पीएम स्वनिधीची कर्जाच्या वेळेवर किंवा लवकर परतफेड करतात ते व्याज अनुदानास पात्र आहेत. या अनुदानाचा दर किती आहे आणि तो लाभार्थीला कसा जमा केला जातो? किती आहे? 5% आहे, 7 आहे, 9 आहे, 12 आहे. आणि झालंय आपलं हे. बरोबर आहे संदीप, बरोबर आहे. चला, ज्यांनी परफेक्ट वाचून ठेवलाय, अभ्यास झालाय ते लोक करेक्ट सांगू शकतात. ते परफेक्ट सांगतील की काय आहे. बरोबर. अवधूत बरोबर आहे. सचिन चुकलंय. किती आहे? बी 7% पर annum. 7% पर annum असते. ओके. म्हणजे बेनिफिशियरी जे आहेत त्यांना 7% प्रतिवर्ष म्हणजे 7% पर annum एवढी इंटरेस्ट सबसिडी दिली जाते. ही सबसिडी क्वार्टरली बेसिस, लक्षात घ्या मंथली नाही क्वार्टरली बोलतोय, बेसिसवर डीबीटी द्वारे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये किंवा बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. क्लिअर. त्यामुळे लक्षात ठेवायचं 7% पण क्वार्टरली, क्रेडिटेड क्वार्टरली. लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट 23. टू प्रमोट डिजिटल फॉर्मलायझेशन पीएम स्वनिधी रिवॉर्ड्स वेंडर फॉर एक्सेप्टिंग डिजिटल पेमेंट through a monthly cashback mechanism. What is the maximum annual cashback a vendor can earn under this framework? डिजिटल औपचारिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मासिक कॅशबॅक यंत्रणेद्वारे डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या विक्रेत्यांना पीएम स्वनिधी पुरस्कार देते. या फ्रेमवर्क अंतर्गत विक्रेता जास्तीत जास्त वार्षिक कॅशबॅक किती मिळवू शकतो? आपण आधी बोललो होतो की अशा केसमध्ये त्यांना काही इन्सेंटिव्ह दिले जातात आणि ते इन्सेंटिव्ह किती असते तर ते इन्सेंटिव्ह, सचिन बरोबर आहे, आनंद चुकलंय. तुम्ही करेक्ट करा, व्यवस्थित सगळ्या स्कीम वाचून घ्या एकदा जेणेकरून चुका होणार नाही. त्यामध्ये 1200 रुपये पर इयर. ओके. डिजिटल ट्रान्झॅक्शन वापरणारे जे काही वेंडर्स असते त्यांना काही इन्सेंटिव्ह दिले जातात, त्याला कॅशबॅक इन्सेंटिव्ह म्हणतात. लक्षात घ्या. जे डिजिटल पेमेंट स्वीकारतात त्यांना काही इन्सेंटिव्ह दिले जातात, त्याला म्हणतात कॅशबॅक इन्सेंटिव्ह. हे कॅशबॅक वर्षाला मॅक्झिमम 1200 रुपयापर्यंत बेनिफिट मिळून देऊ शकते. म्हणजे त्यांना 1200 रुपयापर्यंतचं बेनिफिट यामध्ये होऊ शकते. द स्मार्ट सिटी मिशन यूज एरिया बेस्ड डेव्हलपमेंट ABD ॲज अ कोर स्ट्रॅटेजी. आता आपण स्मार्ट सिटीवर आलोय, लक्षात घ्या. Which of the following is not one of the 3 component defined under the ABD approach? जो ABD अप्रोच आहे, एरिया बेस्ड डेव्हलपमेंटचा जो अप्रोच आहे, ज्यामध्ये 3 कॉम्पोनंट सांगितले आहे, त्यापैकी खालीलपैकी कोणतं असं कॉम्पोनंट नाही जे की त्यामध्ये येत नाही? सांगा पटकन. तुम्हाला माहित आहे एरिया बेस्ड डेव्हलपमेंट मध्ये, स्मार्ट सिटी मध्ये जे काही एरिया बेस्ड डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये 3 कॉम्पोनंट बेसिक आहे, ज्यामध्ये रेट्रोफिटिंग आहे, रिडेव्हलपमेंट आहे आणि ग्रीन फील्ड डेव्हलपमेंट आहे. हे 3 अप्रोचेस आहेत. क्लिअर. मग यामध्ये काय बसत नाही
तर बघा, रेट्रोफिटिंग पण आहे, रिडेव्हलपमेंट आहे, ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट पण आहे. सॅटेलाइट सब अर्बनायझेशन जो आहे हे त्यामध्ये बसत नाही, म्हणून मग डी इज करेक्ट. क्लिअर? म्हणून 24 ला डी करेक्ट आहे. 25. At the city level, which specific corporate entity is mandated by guidelines to be incorporated under the Companies Act 2013 to plan, appraise and implement the smart city project? शहर स्तरावर स्मार्ट सिटी प्रकल्पांचे नियोजन, मूल्यांकन आणि अंमलबजावणी करण्यासाठी कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत कोणत्या विशिष्ट कॉर्पोरेट संस्थेचा समावेश करणे बंधनकारक आहे? ओके, तर यामध्ये आपण बोललेलो होतो किंवा मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं स्पेशल पर्पज व्हेकल, SPV. आठवत असेल तर बघा, प्रत्येक स्मार्ट सिटीसाठी एक स्पेशल पर्पज व्हेकल SPV तयार केली जात असते. हे कंपनी मॉडेलवर काम करते आणि गव्हर्नमेंट किंवा जे अर्बन लोकल बॉडीज आहे यांच्यात 50-50% जे काही शेअर होल्डिंग आहे ते त्यामध्ये ठेवते. लक्षात आलं? तर जे SPV जे आहे हे लक्षात ठेवायचं, स्पेशल पर्पज व्हेकल, आणि हा एक महत्वाचा सुद्धा पार्ट आहे. क्लिअर? स्पेशल पर्पज व्हेकल मी मुद्दाम तुम्हाला सांगायला वेळ दिला नाही आणि याच्यासाठी दिला नाही. आणि हे स्पेशल पर्पज व्हेकल काय करतं? स्टेट गव्हर्नमेंट आणि अर्बन लोकल बॉडीज यामध्ये दोन्हीमध्ये 50-50% शेअर होल्डिंग दोघांची असते. क्लिअर? चला 26 काय सांगतो? Okay. What is the name of centralized technology hub established in each smart city to act as the nervous system for monitoring real-time data, traffic, security and civic services? प्रत्येक स्मार्ट सिटी मध्ये रिअल टाइम डेटा, वाहतूक सुरक्षा आणि नागरी सेवांचे निरीक्षण करण्यासाठी मज्जा संस्था म्हणून काम करण्यासाठी स्थापित केलेल्या केंद्रीकृत तांत्रिक हबचं नाव काय आहे? पटकन सांगा. काय आहे? ICCC, NUDM, CMD, GUC. संदीप बरोबर आहे. काही जणांचं उत्तर देण्याच्या कंडिशनवरून लक्षात येत आहे की बरंच त्यांचं कव्हर झालेलं आहे. ओके, चला मग याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ICCC. हे स्मार्ट सिटीचं एक ब्रेन मानलं जाते. यात CCTV, ट्रॅफिक सिग्नल, वेदर सेन्सर्स किंवा वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम यासारखं म्युनिसिपल सर्व्हिस इंटिग्रेट केली जात असते. ओके, त्यामुळं जी आहे त्याला आपण इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर हे म्हणतो. त्याला ICCC सुद्धा म्हटलं जातं. क्लिअर? नेक्स्ट 27. व्हॉट इज द स्टँडर्ड फायनान्शियल कॉस्ट शेअरिंग रेशिओ? बघा, कॉस्ट शेअरिंग रेशिओ संदर्भात प्रश्न आहे. बिटवीन द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट ऑफ महाराष्ट्र फॉर इम्प्लिमेंटिंग द अप्रूव्ड प्रोजेक्ट प्रपोजल इन महाराष्ट्र सिलेक्टेड स्मार्ट सिटी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या सिटीज प्रोव्हाइड केल्या गेल्या आहे त्यामध्ये सेंट्रलचं आणि स्टेटचं शेअरिंग कोण्या पद्धतीच्या रेशिओवर होतं? 90-10 होतं, 75-25 होतं, 50-50 होतं, 60-40 होतं. ओके, आता इथे महाराष्ट्राच्या संदर्भात विचारलेलं आहे. कदाचित ते तुम्हाला बाकीच्या संदर्भात सुद्धा विचारू शकतात. ओके, किंवा महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते शहर आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते शहर आहे. ओके, चला पटकन फास्ट सांगा. ओके, चला मग सी ऑप्शन करेक्ट आहे. 50-50. स्मार्ट सिटी मिशन मध्ये जे काही नॉर्मल स्टेट्स आहे त्यांच्यासाठी 50-50% म्हणजे 50 सेंट्रल 50 स्टेट यावर ठेवलं जातं. केंद्र सरकार यामध्ये 500 करोड रुपये देते आणि स्टेट गव्हर्नमेंट किंवा अर्बन लोकल बॉडीज कडून तितकंच मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन, नॉट अ परफेक्ट बट मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन दिलं जाते. म्हणजे 500 करोड जर का सेंट्रल देत असेल तर स्टेट किंवा अर्बन लोकल बॉडीज सुद्धा
500 करोडच देईल, जवळपास 500 करोड देईल, प्लस मायनस होऊ शकतं, त्याला आपण 50-50 शेअरिंग म्हणतो. क्लिअर? त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट आहे. क्लिअर? ओके, तर मित्रांनो थांबतो इथे. तुमचं काम काय आता की तुमचे आउट ऑफ 27 किती बरोबर आले, 27 पैकी किती बरोबर आले हे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय की किती आपले बरोबर आले आणि किती चुकलेत. म्हणजे तुम्हाला इथे अनालाइज करता येईल की ज्या काही स्टेट आणि सेंट्रलच्या ज्या स्कीम आहे त्याच्या बेसिसवर जर का प्रश्न आले तर माझे किती बरोबर येऊ शकतात हे तुम्हाला इथं स्वतःला अनालाइज करता येईल. कमेंट मध्ये सांगा किती बरोबर आले आणि किती चुकले ते. क्लिअर? चला, थँक्यू.